पण खाली मोठं रिटेलर आहे ते त्याच्या पुढेच तुम्ही नको जा, म्हणजे तिच्या पाठीमागे ते आपले छोटा स्टॉल आहे, छोटा रेस्टॉरंट आहे, लोकल रेस्टॉरंट आहे, त्याला पण बघा आणि त्याला एज्युकेट करा. मी डोळे झाकून हे प्रोडक्ट खरेदी करत होतो आणि त्याचा स्वाद घेत होतो, पण आता आम्ही विश्वास उडाला या सगळ्या गोष्टींवरून. मुंबईची सुप्रसिद्ध अशी 110 वर्ष जुनी असणारी पारसी डेअरी, आता या पारसी डेअरीचे दरवाजे जे आहेत ते बंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत हे दरवाजे बंद का झाले तर गेल्या बुधवारी ह्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात आली आणि या धडक कारवाईमध्ये अनेक नियमावली आहेत, अनेक बंधनं आहेत. त्या बंधनांचा भंग ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याच पारसी डेअरीच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याच कारणामुळे आता पारसी डेअरीचं लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. लायसन्स जे आहे ते सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि त्याचकरिता काही दिवसांकरिता किंवा काही वेळाकरिता ही डेअरी जी आहे ती बंद असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या आपण जर पाहिलं तर या डेअरीवरती एक नोटीस लावण्यात आलेली आहे. इन ऑर्डर टू complete certain procedures and technical requirements of FSSAI, we shall not be making any sales till such completions. Our loyal customers, we are sure, will bear this inconvenience. म्हणजे FSSAIच्या माध्यमातून काही कामं जी आहेत ती या ठिकाणी आम्हाला करण्यास सांगितलेली आहे, ती आम्ही करणार आहोत आणि तोपर्यंत ही डेअरी बंद असणार आहे अशी नोटीस या ठिकाणी लावलेली आहे. म्हणून ज्या काही गोष्टी घडत आहेत ते आमचे कस्टमर किंवा जे आमचे ग्राहक आहेत ते समजून घेतील आम्हाला, अशा पद्धतीची नोटीस लावण्यात आलेली आहे. 110 वर्ष जुनी ही पारसी डेअरी आहे. अनेकांनी ही मरीन लाईन्सवरती डेअरी पाहिली असेल. ऐतिहासिक डेअरी देखील या डेअरीला म्हटलं जातं. अनेकांनी या डेअरीचे प्रोडक्ट्स देखील खरेदी केले, त्यांचा स्वाद घेतला, परंतु आता ही डेअरी, ऐतिहासिक डेअरी ही बंद झालेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे स्वच्छतेसंदर्भात काही नियम जे आहेत ते FDA माध्यमातून आखून देण्यात आलेले आहेत. त्याचाच भंग कुठेतरी आता पारसी डेअरीच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये जे डेअरी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी वापरलं जाणारं रॉ मटेरियल आहे ते कुठेतरी असंच फरशीवरती ठेवण्यात आलेलं होतं किंवा असंच फ्लोअरवरती ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बुरशी देखील लागलेली ही FDAला दिसून आली. त्याचबरोबर काही प्रोडक्ट्सवरती आपल्याला एक्सपायरी डेट असते, हे प्रोडक्ट कधीपर्यंत आपल्याला खाता येईल या संदर्भात त्या ठिकाणी डेट्स असतात, तर त्या डेट्स देखील काही प्रोडक्ट्सवरती नव्हत्या. त्याचबरोबर ज्या डिलेवरी करण्यासाठी गाड्या नेमल्या गेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये देखील फारशी घाण आणि घाणीचं साम्राज्य दिसून आलं आणि त्याचमुळे ही कारवाई आता आपण जर पाहिलं तर FDAच्या माध्यमातून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे पाहणं फार महत्त्वाचं आहे, ही डेअरी आता किती दिवस बंद असणार आहे, काय नेमकी पुढील पावलं आहेत. जी आम्ही माहिती घेतली त्यानुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही काळामध्ये FDAच्या माध्यमातून, अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून एक कठोर सुनावणी जी आहे ती त्या ठिकाणी केली जाईल. त्या सुनावणीमध्ये या डेअरीचे मालक देखील असतील, त्यामध्ये त्यांनी काय नियमाचा भंग केलेला आहे त्या भंगासोबत म्हणजे त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही या नियमांचा भंग केलेला आहे आणि त्याचमुळे तुमच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचनंतर त्यांना जे अटी शर्ती टाकून दिलेल्या आहेत त्यापैकी ते किती अटी शर्ती मान्य करतायत आणि त्या संदर्भात स्वतःच्या दुकानामध्ये, स्वतःच्या डेअरीमध्ये बदल करतायत हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर येथील येणारे अनेक नागरिक वारंवार या डेअरीचे प्रोडक्ट्स विकत घ्यायचे, त्यामुळे नेमकं त्यांच्या भूमिका काय आहेत, त्या ग्राहक नेमके आपल्यासोबत संवाद साधताना काय म्हणालेत तेही आपण पाहणार आहोत. ते काय म्हणालेत हे पहा. नाही तर म्हणजे मला काही क्वालिटीमध्ये पहिला प्रॉब्लेम नाही आला आहे याच्या क्वालिटीमध्ये, म्हणजे ते काळजी घेते पण ते सिस्टममध्ये बरोबर नाही केलं असणार. आता जे त्याच्यावरती जे बंद केलं आहे त्याने बरोबर सिस्टम नाही केलं आहे, जशी एक्सपायरी डेट वगैरे ते टाकलं नाही आहे, तर ते टाकायला त्याला सुरुवात करायची. आणि पण ते क्वालिटीमध्ये मी बघितलं आहे की ते कॉम्प्रोमाइज पहिले तर मी बघितलं आहे नाही करते ते. अन्न व औषध पुरवठ्याच्या माध्यमातून राज्यभरात अशाच पद्धतीच्या धाडी टाकल्या जात आहेत, अनेकांचे खुलासे केले जात आहेत. तुकाराम मुंढेंच्या माध्यमातून ही कारवाई केली गेली आहे. काय वाटतं त्यांच्या कार्याला? नाही, हे जे करते ते बरं आहे, पण खाली मोठं रिटेलर आहे त्याच्या पुढेच तुम्ही नको जा, म्हणजे तिच्या पाठीमागे ते आपले छोटा स्टॉल आहे, छोटा रेस्टॉरंट आहे, लोकल रेस्टॉरंट आहे, त्याला पण बघा आणि त्याला एज्युकेट करा.
काय सांगाल का किती वर्षांपासून तुम्ही या डेअरीचा लाभ घेताय, प्रोडक्ट्स खाताय? ॲक्च्युली आम्ही खूप काळापासून या डेअरीचे प्रोडक्ट खरेदी करतो आणि आमच्यासाठी तर ही फार मोठी शॉकिंग गोष्ट आहे, शॉकिंग न्यूज आहे ही. आणि आम्ही डोळे झाकून हे प्रोडक्ट खरेदी करत होतो आणि त्याचा स्वाद घेत होतो. पण आता आम्ही विश्वास उडालेला या सगळ्या गोष्टींवरून. आज एवढी पारसी डेअरी ही नावाजलेली इथलं जी डेअरी आहे इथले, हो, आणि सर्वजण इथे येतात, इथले जे काही प्रोडक्ट्स आहे, खाद्यपदार्थ आहे, त्याचा आनंद घेतात. आज या पारसी डेअरीच्यावरती FDAने जी कारवाई केली तर FDAचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो, खास करून तुकाराम मुंडे साहेबांचं. आज त्यांच्यामुळं कमीत कमी एवढ्या उच्चभ्रू वस्तीमध्ये एवढी उच्चभ्रू ही जे काय पारसी डेअरी आहे ही जर चालण्यास पितळ उघडं पाडलं गेलेले आहे. आता एवढी मोठी पारसी डेअरीच्या बाबतीत असं घडू शकतं तर लोकलला जे काय आहेत छोटे छोटे स्टॉल वगैरे ते कशी परिस्थिती असेल. तर मुंबईकर, महाराष्ट्रीयन किंवा इंडियन हे लोकांचं खरंच आरोग्य हे धोक्यामध्ये असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही लहानपणापासून या डेअरीचे प्रोडक्ट्स खरेदी करताय, त्याचं सेवन करताय, कधी आता यापुढे तुमचा विश्वास बसणार आहे का या डेअरी? नाही, विश्वास म्हणजे उडाला ना. आता ही एवढी छान डेअरी एकदम, म्हणजे आता आम्ही तर प्रोडक्ट खरेदी करायला तर स्वच्छता वगैरे दिसते, पण आतमध्ये किचनपर्यंत कोणी व्यक्ती जात नाही आहे. त्याच्यामुळे आत काय चाललं हे आम्हाला माहीत नाही आहे. So all Parsis will come and take it. All Parsis and all Hindus are coming to take the product and all and going to. आपको कभी लगा था कि मतलब ये FDA का रेड होगा और इसमें नहीं, नॉर्म्स है वो ये नो, नहीं follow के करेंगे? रुस्तम का मालूम था, पर अभी उसका भी ये देख के उन लोग ने ये किया, अभी ये बंद किया अभी. FSS, ये फ्रूट डेवलपमेंट का वो सब, FDI का सब. तुकाराम मुंडे सर से जो I have never seen Tukaram Munde, but all people are telling that Tukaram Munde is a good person and he is doing a good job. So it must be all good for the public and all. आपको क्या लग रहा है कितने दिन में फिर से ये डेयरी ये खुलना चाहिए, मतलब because today या maybe in 2-3 days they had to open, because in next month is our Parsi New Year, so they will have to open it. Otherwise, no option is there. पर जो नॉर्म्स फॉलो नहीं किए डेयरी ने हाँ. उसके ऊपर आप क्या करते हैं? अभी वो नॉर्म्स तो फॉरवर्ड करना ही पड़ेगा ना. अभी उन लोग का जो नॉर्म्स है वो तो फॉलो करना ही पड़ेगा. तो मतलब मैं वो इच्छा करता हूँ कि 2-3 दिन में चालू हो जाए वापस. ग्राहकांच्या माध्यमातून विविध प्रतिक्रिया उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांनी तुकाराम मुंडे यांच्या या कारवाईचं समर्थन केलं आहे. अनेकांना विश्वासच बसला नाही, इतकी जुनी डेअरी आणि ही नियम पाळत नसेल. त्याचबरोबर अनेकांनी सांगितलं की बाबा ही डेअरी आता पुन्हा लवकरच सुरू व्हावी हीच आमची इच्छा आहे. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. येणाऱ्या काळामध्ये जी सुनावणी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल त्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय, किती दिवसात ही ऐतिहासिक 110 वर्ष जुनी असणारी पारसी डेअरी किती दिवसांमध्ये पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात येईल. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन डॅरेल मिरंडासह तुम्ही पाहतात लोकमत.